आणि यादीमध्ये एवढा घोळ सुरुवातीलाच त्यांनी एवढा जे घोळ केला आहे ते आज तागायत लोकांना मतदान आणि मतदान प्रक्रियेपासूनच वंचित ठेवायचं का काय असा एक वेगळा प्रयोग या ठिकाणी केला आहे असं आम्हाला शंका यायला लागली। जे लोक जे सभासद भेटतात त्यांनी पहिली शंका आमच्याजवळ व्यक्त केली की साहेब आमच्या यादीत नावच नाही, कारण बँकामध्ये कुठलंही राजकारण आणू नये, कारण राजकीय काम करायचं हे काही सेंटर नाही आहे। इथं पैशाशी निगडीत असणारे व्यवहार आणि सेवेशी निगडीत असणाऱ्या गोष्टी घडत असल्यानं इथं काही राजकीय हस्तक्षेप असू नये। आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं। कणीदार गोकुळ तूप। दर्शक हो नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मी आत्ता कुंभी कासारी खोऱ्यामध्ये आहे। या खोऱ्यामध्ये असणारी यशवंत सहकारी बँक या बँकेची निवडणूक लागलेली आहे। KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी ज्या सहकारी साखर कारखाने असतील किंवा बँका असतील यांच्या ज्या वेळेला निवडणुका लागतात त्यावेळेला ग्राउंडला जाऊन काय परिस्थिती आहे, सभासदांची काय मतं आहेत, लोकांची काय म्हणणी आहेत ही जाणून घेतो। आता माझ्यासोबत विरोधी आघाडीचे इथं पॅनेल आहेत, पॅनेल प्रमुख आहेत, काही सर्व उमेदवारसुद्धा आहेत आणि काही सभासदसुद्धा आहेत आणि यांच्याकडून आपण आता जाणून घेऊया की यांची काय मतं आहेत, बँकेमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे, काय मतं आहे। या ठिकाणी या निवडणुकीसाठी आम्ही राजश्री शाहू संस्थापक पॅनलच्या वतीनं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या ठिकाणी पॅनल द्यायचा प्रयत्न केलेला आहे। मूळच विषय असा आहे की निवडणूक लागते त्या दरम्यान निवडणुकीची सुरुवातच मतदार यादीपासून होते आणि यादीमध्ये एवढा घोळ सुरुवातीलाच त्यांनी एवढा जे घोळ केला आहे ते आज तागायत लोकांना मतदान आणि मतदान प्रक्रियेपासूनच वंचित ठेवायचं का काय असा एक वेगळा प्रयोग या ठिकाणी केला आहे असं आम्हाला शंका यायला लागली। कारण या प्रचार दौऱ्यामध्ये फिरत असताना जे लोक जे सभासद भेटतात त्यांनी पहिली शंका आमच्याजवळ व्यक्त केली की साहेब आमच्या यादीत नावच नाही। मग असं जर होत असेल खरं तर या गोष्टी कितीतरी विचार केला तर ते थोडं विचार करण्याजोगं आहे आणि लोकांना जर यादीत नाव नसेल तर निवडणूक लढवता येणार नाही, निवडणूक लढवता नाही आली तर इथं काय काम करता येणार नाही, म्हणजे त्यांना थोडंसं या प्रक्रियेपासून बाजूला ठेवायचं, अशी ही एकाधिकारशाही आणायची, असं आणायचं आहे का काय असं ह्या सत्ताधारी मंडळींना वाटते असं माझं खरं तर बघायला गेलं तर ही निवडणूक होऊच नाही अशी आपली मागणी होती, निवडणूक लागूच नाही, बिनविरोध व्हावी, काय मागणी काय होती आणि त्याच्याबद्दल काय सांगाल। आता या कोरोना काळानंतर ज्या बँकांच्या निवडणुका पुढे गेल्या त्यांना एक्सटेन्शन मिळालं, त्यामध्ये मग पंचगंगा बँक असेल, कोल्हापुरातील महालक्ष्मी बँक असेल, वारणा सहकारी बँक असेल, कुंभी कासारी सहकारी बँक असेल, या बँका तिथं असणाऱ्या प्रस्थापित जे गटप्रमुख असतील यांनी तडजोडी करून त्या मिटवून घेतल्या, कारण बँकामध्ये कुठलंही राजकारण आणू नये, कारण राजकीय काम करायचं हे काही सेंटर नाही आहे। इथं पैशाशी निगडीत असणारे व्यवहार आणि सेवेशी निगडीत असणाऱ्या गोष्टी घडत असल्यानं इथं काही राजकीय हस्तक्षेप असू नये म्हणून मागच्या वेळी आम्ही विरोधात होतो आणि आम्ही प्रपोजल असं दिलं की ही बँकेची निवडणूक आहे, आपलीच आता बँक फक्त राहिलेली आहे आणि आपण ती तडजोडनं कुठंतरी मिटवून घेऊया, आमची कुठलीही कंडिशन नाही, आम्हाला कुठलंही अट्ट नाही आहे, विना अट्ट तुम्ही सांगा, फक्त ट्रान्सपरन्सी ठेवा, कारण यादीमध्ये जर तुम्ही एवढा घोळ करताय तर पुढं कशा पद्धतीने काम करणार हे काय कळणार नसेल तर थोडंसं विचार करावा लागेल आणि ट्रान्सपरन्सी जर ठेवले आम्हाला विश्वासात घ्या आणि ही निवडणूक आपण बिनविरोध करूया, आमचा फुल सपोर्ट तुम्हाला राहील, अशा पद्धतीचं आम्ही धोरण अवलंबलं। तसं बघायला गेलं तर ह्या बँकेचे जे काही सगळे सभासद आहेत हे शेतकरी सभासद आहेत, जास्तीत जास्त बघायला गेलं तर कुंभीला असतील किंवा ह्या कारखान्याला जे सभासद आहेत तेच जास्तीत जास्त सभासद आहेत आणि ह्या सभासदांचीच इथं म्हणजे चालतं किंवा त्यांच्यापर्यंत चांगल्या सेवा, त्यांना जे काही पाहिजे त्या गोष्टी, कर्ज असेल, ह्या सगळ्या गोष्टी मिळायसाठी बँकेनं प्रयत्नशील असायला पाहिजेत आणि ही बँकेचे जे काही सभासद आहेत, ही कारखान्याचे जे सभासद आहेत ते कुंभीला एकतर असतील किंवा यशवंत बँकेला असतील, तर या सभासदांना आपण काय आश्वस्त करू शकताय की पुढच्या काळामध्ये परिवर्तन होऊन तुम्ही काय पद्धतीची सेवा देऊ शकता, काय तुमची पाठीमागच्या 5 वर्षाच्या कालावधीच्या पाठीमागं, ह्या कालावधीच्या पाठीमागं आमच्या विचाराचं तिथं संचालक मंडळ होतं आणि त्या दरम्यान ही बँक आपण टेक्नॉलॉजिकली वेल सेटल केली होती, म्हणजे स्वतः त्याच संचालक मंडळानं आपल्या बँकेचं सगळं CBS केलं, सेंट्रलाइज केलं, ऑल कम्प्युटराइज केली, स्वतःची वायफाय सिस्टम केली, बँक ही स्वतःच्या नेटवरती चालते, बँक कुणाचा दुसरा आधार घेत नाही आणि बँकेनं स्वतःची एक 4 शाखा 4 BC सेंटर काढलीत,
लोकांना सेवा देण्याच्या उद्देशानं त्या BC सेंटरवरती लोकांना अगदी सहज आपली माहिती उपलब्ध व्हावी अशा प्रकारच्या योजना केल्या. नवीन प्रस्तावित ATM आणि UPI सिस्टमसाठी बँकेने परवानगी मागितली. RBIकडे भरपूर बँकांची मागणी असल्यानं त्यांचं ज्या दिवशी क्लेम येईल त्यावेळेला त्या परवानगी आम्हाला मिळत जाणार आणि त्या अनुषंगानं आम्ही प्रस्तावित तिथं ATM सेंटरसाठी जागा बघून त्या ठिकाणी शोरूम तयार केलेत आणि ज्या वेळा परवानग्या मिळतील त्यावेळेला आपण ATM उघडायचे आणि पुढच्या सुविधा द्यायच्या अशा प्रकारचं या ठिकाणी आपण केलं आहे. आत्ता प्रस्तावित आमच्या डोक्यात असा विषय आहे की बँकेची कॅशवॅन जर RBIने आम्हाला परवानगी दिली तर ती कॅशवॅन या परिसरामध्ये 240 गावचं जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये ती फिरवायची म्हणजे लोकांना सहज पैसेसुद्धा उपलब्ध करता यावेत, सहज मायक्रो ATMमधनं पैसे काढता यावेत किंवा ते कॅश कलेक्शन मशीनमधनं सहज बँकेत भरता यावं अशा पद्धतीसुद्धा काही सुविधा देता येते का आणि चांगली सेवा करता येते का अशा प्रकारचा प्रयोग या ठिकाणी RBIच्या परमिशन मिळाल्यानंतर आम्ही करायचा मानस आम्ही ठरवलेला आहे. निवडणूक म्हणली तर आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत, बरोबर आहे. आता तुमच्याकडून काय सत्ताधारी आघाडीवरती काय आरोप काय आहे? आरोप करत असताना आम्ही आता त्याने ज्या शाखा काढल्या म्हणून सांगितलं, ज्या शाखा काढलेल्या आहेत आता नवीन 3 त्या शाखा आपल्या बँकेच्या जवळपास कुठेही नाहीत. आम्ही ज्यावेळेला प्रचार सभेत फिरत असतो त्यावेळेला प्रत्येक सभासद आम्हाला म्हणतो ज्या शाखा काढलेल्या आहेत त्या शाखेंचा आमच्या बँकेला काय उपयोग होणार नाही आणि इतर ठिकाणी का काढलेल्या आहेत. उदाहरण आम्ही धामणी खोऱ्यात फिरलो किंवा शिरोलीपासून पुढे फिरलो त्या ठिकाणी प्रत्येकजण आम्हाला सभासद विचारतोय ज्या शाखा काढलेल्या आहेत त्या शाखेंचा आम्हाला काय उपयोग नाही अशा ठिकाणी का काढल्यात. त्या शाखा जर आमच्या धामणी खोऱ्याच्या ठिकाणी असेल, शिरोलीपासून पुढे एखाद्या ठिकाणी काढल्या असत्या तर आमच्या सभासदांना त्या ठिकाणी सोय झाली असती आणि त्या ठिकाणी आम्हाला पैसे काढणे किंवा पैसे भरणे सोयी झालं असतं. आता आम्ही पाहिलं तर ते म्हटले शिरोलीपासून दामोडपर्यंत जर आम्ही कुठं बघितलं तर आमची यशवंत बँक शिरोलीशिवाय कुठं शाखा नाही. तर आम्हाला त्या कोपऱ्यातल्या घाणवडीपासून लोकांना आम्हाला तिकडे कांचनवाडीत KDC बँकेमध्ये जावं लागतं. तर आमच्या ठिकाणी त्यांनी आम्हाला मागणी केलेली आहे आम्ही तुम्हाला निवडून देतो पण तुम्ही ज्या आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण करा आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. शाखा आम्ही ज्या बाहेर काढलेल्या आहेत त्या शाखा जर आम्हाला जर प्रस्तावित आम्हाला नफा मिळवून देत नसतील तर अशा शाखासुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्या भागामध्ये आणून देऊ असे आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे. आणि काय त्यांचे प्रश्न असतील तर सोडवण्यासाठी आमचं जे संचालक मंडळ आहे निवडून आल्यानंतर त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची आम्ही ग्वाही देतो तुम्हाला. निवडणुका लागली आहे, बरोबर आहे, सभासद आहेत, सभासदांच्यापर्यंत जात आहात, पोहोचत आहात, काय सभासदांच्याकडून काय प्रतिक्रिया काय येत आहे? सभासदामधून एकच आम्हाला ह्या अनुभव आला आता की जे आता बँकेमध्ये झालेली नोकर भरती असेल किंवा हे जे मतदार यादीमधून त्यांची जी नावं गाळ झालीत किंवा एका गावातून अजून त्यांना काही मतदारांचे पत्ते पण सापडत नाहीत असा एवढा यादीमध्ये घोळ केला आहे आणि प्रचार सभेमध्ये लोकांच्या ह्याच तक्रारी जास्त आम्हाला ऐकायला मिळतात. काय वाटते सभासद काय निर्णय घेईल? सभासद आमच्या बाजूने कौल घेणार 100%. तर आपण आता या बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या गावामध्ये आलेलो आहे. इथं आता यांचे प्रचार सुरू आहे आणि या प्रचार दरम्यान आपण केलेला हा ग्राउंड रिपोर्ट आहे आणि यांची जाणून घेतलेली ही मतं आहेत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशाच अपडेटसाठी तुम्ही अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.